वर्ग 7वा प्रकरण 4 कोण व कोणांच्या जोड्या। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पूरक कोण कशाला म्हणतात, कोटी कोण कशाला म्हणतात, ह्या सगळ्यांची व्याख्या आपण पाहिली आहे। सराव संच 17 मधील प्रश्न क्रमांक 1 सोडवला आहे। त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 2 कडे आपण वळूया। पहा या ठिकाणी काय म्हटलं आहे की खाली काही कोणांची मापे दिली आहेत, त्यातून जोड्या जुळवून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा। पूरक कोणाची जोडी कोणती, कोटी कोणाची जोडी कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे। जसं या ठिकाणी बघा, पहिला हा कोण माप कोण बी बरोबर आपल्याला दिलेला आहे किती 60 अंश। मग आता मला सांगा 60 अंश मापाचं पूरक कोणाचं माप कोणतं असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून दोघांची बेरीज किती असायला पाहिजे 180 अंश। मग आता शोधायचं आपण या सगळ्या कोणापैकी या कोणामध्ये कोणता कोण आहे। बघा या एवढ्या कोणामध्ये आपल्याला शोधता येईल की कोणता कोण हा 60 मध्ये मिळवल्यावर त्या दोघांची बेरीज 180 व्हायला पाहिजे। सांगा मग कोणता होईल। पहा 120 अधिक 60 म्हणजे किती, म्हणजेच हा कोण असायला पाहिजे 120 अंश मापाचा, आणि तो कोण कोणता आहे जी हा कोण। मग बी या कोणाचं पूरक कोण, पूरक कोणाची जोडी कोणती होईल, पूरक कोणाची जोडी पूरक कोण बरोबर पहा लक्ष द्या, बी या कोणाचं पूरक कोण कोणता असायला पाहिजे, बी या कोणाचा पूरक कोण असेल जी। बी या कोणाचं पूरक कोण असायला पाहिजे जी। पहा हे दोन्ही कोण आपल्याला पाहता येईल, बी आणि जी या दोन्ही कोणाची बेरीज 180 अंश होते आणि ते परस्परांचे काय असायला पाहिजे पूरक कोण असायला पाहिजे। मग बी या कोणाचं कोटी कोण कोणता असायला पाहिजे। या सगळ्या कोणापैकी आता कोटी कोणाची व्याख्या आपल्याला माहीत असायला पाहिजे। जर दोन कोणांच्या मापांची बेरीज हे 90 अंश होत असेल तर ते परस्परांचे काय असतात कोटी कोण असतात। मग 60 मध्ये किती मिळवले म्हणजे 90 अंश होते, तर 30 मिळवले म्हणजे 90 अंश होते। मग 30 अंश मापाचा कोण कोणता आहे, तर तो आहे यन। लक्षात येत आहे, हा यन हा कोण किती अंश मापाचा असायला पाहिजे, हा यन हा कोण आहे 30 अंश मापाचा। मग बी आणि यन हे परस्परांचे काय झाले कोटी कोण झाले। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा जोड्या तयार करता येईल, पूरक कोणाची जोडी, कोटी कोणाची जोडी, आणि आपल्याला हे उदाहरणं सोडवता येईल। ठीक आहे, आता आपण वळू पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलं आहे पहा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 पहा काय आहे की त्रिकोण XYZ मध्ये माप कोण y बरोबर 90 अंश आणि कोण x व कोण z या कोणामधील परस्पर संबंध लिहा। यात कोणाचा आपण परस्पर संबंध लिहायला पाहिजे। आता पहा आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। मग आता हा त्रिकोण आहे, समजा आपण या ठिकाणी त्रिकोण काढू। आता पहा 90 अंश मापाचा कोण कोणता आहे y, याला नाव y देऊ आपण, x y आणि हा z। हा आपल्याला या ठिकाणी 90 अंश मापाचा दिला आहे। मग x आणि z याच्यात काय संबंध असायला पाहिजे पहा। आता आपण या ठिकाणी बेरीज करू, जसं 90 अधिक x अधिक z बरोबर किती 180 अंश, बरोबर आहे। का बरं 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश। मग आता मला सांगा या 90चं जर आपण पक्षांतर केलं तर काय होईल, मग पक्षांतर केलं तर 180 अंश वजा 90 अंश किती यारला उत्तर 90 अंश, बरोबर आहे। मग बघा 180 मधून 90 गेले किती राहिले 90 अंश। मग आता हा मायनस झाला, या ठिकाणी आपण पक्षांतर केलं तर x आणि y याच्यात संबंध काय झाला, हे दोघांची बेरीज किती आली 90 अंश। मग x आणि z
हे परस्परांचे कोणते कोण असायला पाहिजे? कोटी कोण असायला पाहिजे. आपल्याला आपलं उत्तर काय येईल? हे दोन्ही कोण परस्परांचे कोटी कोण असायला पाहिजे. म्हणजे कोटी कोणाच्या मापाची बेरीज व्याख्या माहीत आहे आपल्याला. कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 90 अंश. म्हणून आपल्याला या त्रिकोणावरून यक्स आणि झेडमध्ये कोणता संबंध आहे? तर ते परस्परांचे कोटी कोण आहे असं आपल्याला शेवटी उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रश्न 4. कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापातील फरक 40 अंशाचा असेल तर त्या कोणांची मापे काढा. पहा, कोटी कोणांच्या मापातील फरक आपल्याला दिलेला आहे 40 अंश. तर त्या कोणांची मापे आपल्याला काढायची आहे. आता त्या कोणाची मापे कशी काढू आपण? पहा, लक्ष द्या. आता मला सांगा, एक कोण समजा आपण या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला. समजा पहा, लक्ष द्या. समजा काय म्हटलं होतं की एका कोणाचे माप आपण गृहीत घेऊ. या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला. समजा एका कोणाचं माप यक्स मानू. ठीक आहे. किती अंश? यक्स मानू. आणि अट काय दिलेली आहे? दोन्ही कोणाच्या मापातील फरक 40 अंशाचा आहे. दोन्ही कोणाच्या मापातील फरक किती आहे? 40 अंश. मग दुसरा कोण काय असेल? दुसरा कोण बरोबर यक्स अधिक 40. पहिला कितीचा होता? पहिला आहे यक्स अंश मापाचा आणि दुसरा यक्स अधिक 40. ठीक आहे. मग आता दोन्ही कोणाची बेरीज किती असते? कोटी कोणाच्या मापाची बेरीज 190 अंश. बरोबर आहे. मग आपण अटीनुसार लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी. अटीनुसार यक्स अधिक दुसरा कोण किती अंश मापाचा आहे? यक्स अधिक 40 बरोबर. आता हे दोन्ही कोण कोणते आहे? कोटी कोण, म्हणजेच 90 अंश. दोघांची बेरीज किती असायला पाहिजे? 90 अंश. ठीक आहे. मग पहा, या ठिकाणी यक्स अधिक यक्स किती? 2 यक्स. उत्तर काय येईल? 2 यक्स बरोबर. आता ह्या 90मधून या 40चं पक्षांतर केलं तर काय करू आपण? 40 वजा होईल. 40 वजा केल्यानंतर काय उत्तर येईल? 50 अंश. बरोबर आहे. 90मधून 40 गेले 50. ठीक आहे. मग आता सांगा मला, यक्सची किंमत काढायची आपल्याला. यक्सचं सहगुणक किती आहे? 2. मग 2ने दोन्ही बाजूला भागून टाका. 2 2 कॅन्सल. बे 1 बे. बे दोन्ही 4. कितीचा भाग जाईल? 1 शिल्लक, एकावर 0. बे 5 10. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किती मिळाली किंमत? पहा, लक्ष द्या. यक्स बरोबर 25 पहिलं माप. मग यक्स बरोबर किती मिळालं आपल्याला? यक्स बरोबर 25. हे एका कोणाचं माप झाला. आणि दुसऱ्या कोणाचं माप आपण काय घेतलं होतं गृहीत? म्हणून दुसऱ्या कोणाचे माप बरोबर यक्स अधिक 40 होतं. बरोबर आहे. मग यक्सची किंमत किती आहे? 25. 25 अधिक 40. दोघांची बेरीज किती? तर 65 अंश. ठीक आहे. मग दुसऱ्या कोणाचं माप किती? तर 65 अंश. पहिल्या कोणाचं माप 25 अंश आणि दुसऱ्या कोणाचं माप 65 अंश. अशा पद्धतीने आपल्याला हे देखील उदाहरण सोडवता येईल. अशा पद्धतीने बाकीचे उदाहरणं पण सोडवायचे आणि मला आपल्या ग्रुपवर पाठवायचे. ठीक आहे. धन्यवाद.